साठी या ठिकाणी आपल्याला चषक देण्यासाठी मी विनंती करतोय प्रतीक्षा माळी आणि अर्चना वाणी यांना की आपण या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट चढाई बहादरचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय। तर अर्थातच या स्पर्धेमध्ये युक्ताने सुद्धा चांगली कामगिरी केली आहे, तसेच हर्षदाने सुद्धा तितकीच कामगिरी केलेली आहे आणि आमच्याकडे तर सुवर्ण गडकडे 2 दावेदार आहेत, एक सिद्धी आहे एक डांगे आहे। तर यातून आपल्याला एक निवडून द्यायचं आहे। तर यातून हर्षदा वैद्य हिला सर्वोत्कृष्ट चढाईसाठी आपण या ठिकाणी आपण तिचा सत्कार करतो। निर्जरा वैद्य हिला या ठिकाणी उत्कृष्ट चढाईसाठी आपण तर उत्कृष्ट पकड यासाठी चषक दिला जाणार आहे सरिता चाफेकर शमा पोरनाक यांना विनंती करतो। तर सेमीफायनल पासून आपण सगळ्यांसाठीच आपण या ठिकाणी मेहनत करत आलेलो आहोत, परंतु सेमीफायनल मध्ये सुद्धा खेळाडूंचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे असं आयोजकांचं मत आहे। आणि तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट पकडसाठी सरिता चाफेकर शमा पोरनाक यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी एका गुणवान खेळाडूचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। आणि अर्थातच या स्पर्धेमध्ये चढाई बहादरांचं वर्चस्व पहिल्यापासून पाहता आलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी सर्वोत्कृष्ट पकडसाठी ज्यानं सेमीफायनल गाजवली ती म्हणजेच श्रेया भाटकर हिला या ठिकाणी दिला जाते। महत्त्वाचं आहे की आपल्याला पाहायला मिळतंय की आपण या ठिकाणी ही पहिली स्पर्धा आहे, आयोजकांकडे या ठिकाणी पाहता येईल। तर या स्पर्धेमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही, प्रत्येकाने बक्षीस आहेत 4 त्यातून प्रत्येकाला वाटलं जाणार आहे। आणि या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक या ठिकाणी देण्यासाठी मी विनंती करतोय ढवळे मॅडम आणि सुप्रिया चोगरे यांना। रोख रक्कम 3001 आणि चषक या ठिकाणी दिला जाणार आहे। तर ढवळे मॅडम आणि सुप्रिया चोगले यांना विनंती करतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच या ठिकाणी दिलं जाईल ते म्हणजे जय श्रीराम क्रीडा मंडळ तुरुंबाडी या संघाला। विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन। तर खरोखरच फॅन फॉलो आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ते तुरुंबाडीसाठी खरोखरच या कमी कालावधीमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली, यशस्वी झाली। योगदान सर्वांचंच होतं, प्रेक्षक वर्गाचं होतं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आता आपणच आवाज द्यायचा आहे। तर अर्थातच या ठिकाणी ओनली मी नाव घेतोय जिने राज्यस्तरावर आपलं नाव कोरलंय ती म्हणजे सर्वांची लाडकी सिद्धी वाणी। हार्दिक अभिनंदन। खरोखरच तिच्या माध्यमातून या ठिकाणी मी विनंती करतोय संदीप दादाला सुद्धा आपण पुढे यायचं आहे। आणि वैशाली पतंगे आणि साविक केमनाईक यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सिद्धीचा सत्कार करायचा। श्रीवर्धन मध्ये होणारी पहिली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पहिला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान प्राप्त झाला आहे तो म्हणजे अर्थातच सिद्धी वाणी हिला हार्दिक अभिनंदन। अनेक वर्ष ती या स्पर्धेमध्ये आपल्या या नाव कोरलंय ते म्हणजे सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाचा तिचा मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो। आणि ज्या ज्या खेळाडूंनी या ठिकाणी व्यक्तिगत पारितोषिक त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आहे। तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रोख रक्कम 5001 यासाठी मी विनंती करतोय तर मी विनंती करतोय ते गेले
क्रमांकाचं पारितोषिकासाठी विनंती करतोय. सर्व जिजाऊच्या ज्या लेखी आहेत त्यांनी पुढे यायचं आहे, अर्थातच 1 नंबरचं. तर मी विनंती करतोय अंजली भाटकर यांना की आपण रोख रक्कम 5001 आणि चषक देण्यासाठी मी अंजली भाटकर यांना विनंती करतोय की आपण रोख रक्कम अर्थातच सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाला या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. मी विनंती करतोय अंजली भाटकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रोख रक्कम 5001. हार्दिक अभिनंदन. डीजे आवाज कमी ठेवायचा आहे. रोख रक्कम 5000 आणि चषक या ठिकाणी सुपूर्द म्हणजेच अर्थातच सुवर्ण गणेश दिव्यागर या संघाला हार्दिक अभिनंदन. सुवर्ण गणेश दिव्यागर